तर मॅच आपल्याला पाहायला मिळतीये आजच्या दिवसातील 7वा सामना. एका बाजूला साने, दुसऱ्या बाजूला पाली, असे दोन मातब्बर संगीन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुट वरती आले, फटका चांगला सजवलाय. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सतीश आणि तुकाराम ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, कॅच कंप्लीट आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय. एक या आकड्यावरती तुकाराम बॅक टू दी पवेलियन. यश आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकावरती येतो. बॅटची कडा त्यानंतर एस्टेरक्शन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. डॉटबॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ तेजस आपण पाहतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल येतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर एट, बॉल सीमा पार, षटकार. षटकाराच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. सेवन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील पुल करण्यात येतोय. मिस्टॅम्प स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर आले, कॅच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट करत असताना चेंडू धरतीला दान होतोय. इथे सिंगल धाव एक्झिक्यूट होती. सिंगलच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. ही जर कॅच पकडली असती तर कुठेतरी यश याच्या माध्यमातून एक षटकार आला होता, तो देखील बाद झाला असता. गोलंदाज तयार आहे. इथे वाईट बॉल पाहतोय. वाईटच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर तेजसच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. या षटकामध्ये एक षटकार आले, अन्यथा खूप चांगली अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. सफल झाले होते. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये फटका सजवण्यात येतो. ऑन साइडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. फेकी लेझी पाहायला मिळतीये. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं. दोन्ही टीमच्या 12th मॅननी यायचं आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या सोबत नाहीयेत. अन्यथा 4 षटकांची मॅच ठेवू. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. दोन्ही टीमच्या 12th मॅननी यायचे. ह्यो चेंडू पडण्याआधी दोन्ही टीमचे 12th मॅन नसतील तर 4 षटकांचा सामना होईल.
यावेळेस बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कुठलाही फिल्डर नाहीये. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट सिंगलच्या मदतीने. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो, एका बाजूला यश आणि सतीश. ही जोडी खेळपट्टीवरती. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने इष्ट दाखवल्या आणि त्याच इष्ट गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन होतोय. झटका लागतोय दुसरा. 12 या आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच गोकुळगाव विपक्ष दसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. दरम्यान एकदा झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सागरचा षटक चांगला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा आल्यात. इम्प्रेसिव्ह कामगिरी जी मात्र आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला सागरच्या माध्यमातून केली जाते. पंकज आणि यश ही जोडी आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू होता. इष्ट्यांचा वेग घेणारा चेंडू. दांडी उद्ध्वस्त होती. फलंदाज होईल बाद. तिसरा झटका लागतोय 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 समाप्त. 13 धावा धावफलकावरती. अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅचची संधी होती. कॅच सुटली आहे. दरम्यान एकदा होती कंप्लीट. 14 धावा धावफलकावरती. अक्षयचा हा चेंडू चांगला होता. त्यावरती मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर होते ज्यांच्या माध्यमातून फिल्डिंग खराब होतीये. यावेळेस कॅचची संधी होती. जजमेंट खराब पाहायला मिळते आणि बॉल निघून चाललाय. लॉंगॉनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार पाहतोय. फलंदाजच्या बॅट मधून येतो. 18 धावा धावफलकावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. अक्षयचं हे षटक. या षटकामध्ये चान्सेस निर्माण केले जात आहेत. परंतु चान्सेस निर्माण करत असताना आपण पाहू शकतो जे मात्र कुठेतरी बॅकफुट वरती फिल्डिंग स्टँडर्ड पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला चेंडू आहे. लेंथ आणि लाईन चुकीची पाहायला मिळाली. वाईट बॉल येतो. 19 धावा धावफलकावरती. यानंतर होणारी मॅच गोकुळगाव विपक्ष दसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी फ्लाइट दिली जाते चेंडूला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 19 धावा धावफलकावरती आहेत. विनंती आहे दसई आणि गोकुळगाव दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. इथे देखील फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ षटकामधील कंप्लीट होतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच पुन्हा एकदा सुटली आहे. दरम्यान झाली एक कंप्लीट सिंगल. सिंगलच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून एक चेंडू या षटकामधील शिल्लक.
इथे वाईट बॉल येतोय. विनंती आहे दसई आणि गोकुळगाव दोन्ही टीम आपल्या कॅप्टनला त्वरित पाठवायचं. टॉस आपण करणार आहोत. वाईट बॉल येतोय. 21 धावा धावफलकावरती. टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आपण मिड इनिंग्स मध्ये. अरे देवा, इथे बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच लिगल डिलिव्हरी आहे का? येस. नो +4. 5 धावा टीमच्या टोटल मध्ये. चौकार नसेल, फक्त नो चेंडू असेल. फक्त नो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती. दोन्ही संघ आपण पाहू शकतो मैत्रीपूर्ण लढत करत आहेत. इथे चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 22 धावा धावफलकावरती. तीन षटकांची समाप्ती. 22 धावा स्कोरबोर्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारी मॅच गोकुळगाव विपक्ष दसई दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचं. आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस करणार आहोत. तुषार आले बॉलिंग मार्क वरती. इथे यष्टीरक्षक झालेत बीट. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. 22च्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 23 धावा धावफलकावरती. 23 रन ऑन द स्कोर कार्ड. तुषार जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. स्पेल मधील पहिले सांघिक कोट्यातील या 4थ्या षटकामध्ये आलाय. अजून एक चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक बीट झालेत. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहतोय 22च्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती. बॅक टू बॅक 22च्या स्वरूपात धावा मिळत आहेत. इथे पुल करायचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. अप्रतिम अशी फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु बॉल निघून झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅच कंप्लीट झाली होती, परंतु ज्यावेळेस झेल घेतली त्यावेळेस फिल्डरचे पाय जे मात्र बाउंड्री लाईन वरती होते आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय हा षटकार असेल. षटकाराच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती. 30 रन ऑन द स्कोर कार्ड. इथे देखील चांगला फटका. डाऊन द बॉल आलेत फिल्डर. कॅच झाली कंप्लीट. लॉंग ऑनला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन होतोय. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी संधीचं सोनं करा, जेणेकरून पुढील मॅच मध्ये देखील त्यांना संधी मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. बाळू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला 6व्या क्रमांकावरती येत आहेत. 6व्या क्रमांकावरती बाळू आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला तुषार आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी जी मात्र होती. इथे चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आपण पाहतोय जो मात्र बाळू आपल्याला पाहायला मिळतो. अंडर-16 चा हा खेळाडू आहे, ज्याच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धावा एक्झिक्यूट झाल्या. 32 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकांची समाप्ती होतीये. थोडस स्पीडअप करायचंय. अनिल आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात, बॉलिंग मार्क वरती आहेत. 32 धावा धावफलकावरती 4 षटकांची समाप्ती होतीये. मैत्रीपूर्ण ही लढत आपण पाहू शकतो.
फुलटॉस चेंडू फटका चांगला आहे. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलं जात आहे आणि बॉल सीमा पार. षटकार. मैत्रीपूर्ण मॅच पाहायला मिळते. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि त्यावरती फुल टोल वसूल करण्यात आला. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. यावेळेस पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो +4. एकंदरीत नो +4 एकंदरीत 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 43 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा चेंडू असेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अनिकेत आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर बीमर होतं. बीमर वरती 4 धावा आल्या. त्यानंतर दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकला. त्यावरती डॉट बॉल येतोय. ज्या कोणाला आतापर्यंत बॅटिंग मिळाली नाही किंबहुना बॉलिंग मिळाली नाही त्यांना नक्कीच इथे संधी मिळू शकते. इथे चांगला फटका. बॉल निघून चाललाय. काऊ कॉर्नर मधून सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी हा येतोय चौकार. 47 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 4. तिसऱ्या षटकामध्ये 9. चौथ्या षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत आतापर्यंत 15 धावा आल्यात. 3 चेंडूंमध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. अनिकेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 रन ऑन दी स्कोर कार्ड. महागडे षटक आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत अनिकेतचं ज्यामध्ये 4 चेंडू हातात असताना 21 धावा खर्च केल्यात. इथे बॅटची कडा लागतीये आणि यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. चला नवीन फलंदाजाने त्वरित जायचंय. नवीन फलंदाजाने त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं. कमबॅक पाहायला मिळतो अनिकेतच्या माध्यमातून. आतापर्यंत 53 धावा धावफलकावरती या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा आलेल्या आहेत. मैत्रीपूर्ण हा सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला साने, दुसऱ्या बाजूला पाली. हकेच्या अंतरावरती असलेले दोन्ही गाव आणि त्या दोन्ही गावांमध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती अनिकेत. यानंतर होणारी मॅच गोकुळगाव विपक्ष दसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. इथे डॉट बॉल येतोय आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाजविकेय समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती 54 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतं. विनंती आहे गोकुळगाव आणि दसई दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं रिपोर्टिंग करायचंय. आपण टॉस करणार आहोत. गोकुळगाव टीम आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. त्यासोबत दसई टीमच्या कॅप्टननी देखील त्वरित रिपोर्टिंग करायचंय. सतीशजी पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती आहे गोकुळगाव टीम कॅप्टन आणि दसई टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. पहिला चेंडू पडण्याआधी जर आपण रिपोर्टिंग केली नाही तर सामना कमी षटकांचा खेळावा लागेल.
विनंती असेल गोकुळगाव टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. दसई टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे गोकुळगाव टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. बॉलिंग मार्क वरती कुणाल पाहायला मिळत आहेत. गणेश आणि तुषार ही जोडी खेळपट्टीवरती आहे. 53 धावा धावफलकावरती 54 धावेंचं टार्गेट सेट करण्यात येतोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही हात समांतरी धावा असेल अव्वंतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन 1 रन. एक धाव जे मात्र स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती कुणाल पाहतोय आपण. इथे चांगला फटका आहे इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार पाहतोय आपण फलंदाजच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती अव्वांतर होतं त्यानंतर पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकायला लागला आणि त्यावरती गोलंदाजाचं खरपूस समाचार घेतला जात आहे. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचे या षटकामध्ये 38 सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला मिड विकेटला आणि दुसरा काऊ कॉर्नर मध्ये आहे. गोलंदाज सीआर. इथे वेगवान चेंडू होता. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. दरम्यान डेलिब्रेट डिलिव्हरी पाहायला मिळतीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा लागती. एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. 5 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय. दसई संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. अर्थातच टॉस विन दिले त्यांना. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केले फिल्डिंग साठी जय महाराष्ट्र गोकुळगाव या संघाला. अरे मोजके ते 3-4 जण आलेत. नवीन फलंदाज तेजस आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती येते. थोडंसं स्पीडअप करायचंय.
थोडस स्पीडअप करायचंय. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करत होते. इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार फलंदाजच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक विकेट गेली परंतु चांगली सुरुवात पाहायला मिळतीये. दरम्यान योगेशजी मस्कर साहेब जे मात्र आपल्यापासून रजा घेत आहेत त्यांना देखील आपण पुढील वाटचालीस शुभेच्छा देणार आहोत. अथक मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील गोड असं कौतुक असेल. एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व. हा तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे योगेशजी त्यांचं देखील मनापासून आभार असेल. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 21 धावा धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे डॉट बॉल येतोय आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं होतोय समाप्त 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज. चोवीस चेंडू आणि 43 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती पवन पाहायला मिळतात. पवन असतील त्यानंतर कुणाल असतील संजोग असतील यांच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती पूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस कुलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करून दाखवतायत ड्रिल करून दाखवतायत. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. बॉटम हँडचा चांगला वापर. तुषारच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खणखणीत षटकार मिड विकेटला क्लिअर करत. सतरा धावा धावफलकावरती आहेत. इथे रिव्हर्स अटेम्प्ट होता. दरम्यान सिंगल धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती असतील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डाऊन द बॉल फिल्डर आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चालला. एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून हा येतो चौकार आणि टीमची टोटल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा. या षटकामध्ये 13 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक असेल. सुरेख अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला तेजस आणि त्याच्या सोबतीला तुषारच्या माध्यमातून होतीये. इंडिव्हिज्युअल 2 चौकार तर तुषारच्या माध्यमातून देखील एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 9+3 एकंदरीत 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. 4 धावांच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. फुल टॉस चेंडू होता. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव झाली कंप्लीट. फ्रीडच्या चेंडूवरती एक धावची मात्र आपण पाहू शकतो. सिंगलच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरे समाप्त होतो. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही
18 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज असेल. 18 चेंडू आणि 25 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सतीश पाहायला मिळतात. स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. दुसऱ्या बाजूला तुषार आणि तेजस यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. इथे चांगला फटका आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. फटका अप्रतिम, फटका दर्जेदार. बॉल मिड विकेटला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड षटकार. सतीश यांचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. स्लॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती खरपूस समाचार तुषारच्या माध्यमातून घेतला जातो. इंडिव्हिज्युअल 2 षटकार तुषारने ठोकलेत. इथे मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागली होती, शफल झाले होते. बॅटची कडा पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 35 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 19 धाव्यांची गरज. 16 चेंडू 19 असं समीकरण. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. 36 धावा धावफलकावरती. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. सतीश माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल येते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच होती कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळतीये. छत्तीस धावा धावफलकावरती. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड, ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. ह्यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला बेदून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. मिड विकेटचे काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर येतील. दरम्यान आपण पाहू शकतो जे मात्र सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 37 रन ऑन दी स्कोरबोर्ड. मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण लढत आहे. एका बाजूला साने, दुसऱ्या बाजूला पाली. हकीच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला मॅच 50-50 पोझिशन मध्ये. एका चेंडूचा खेळ या षटकामधील शिल्लक. इथे दिल स्कूप करायचा प्रयत्न. कॅच जी मात्र आपण पाहू शकतो ती कंप्लीट. फलंदाज होईल बाद. तुषारला परतायला लागते माघारी. विकेटचं पतन. तीन षटकांची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा स्कोरबोर्ड वरती. नवीन फलंदाज सागर पाहायला मिळेल. विनायक जे मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू अव्वांतरचा येतो. 38 धावा स्कोरबोर्ड वरती. 38 रन ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर एक सोपं आणि मापक असं आव्हान आहे चेजिंग साठी. त्यावेळेस देखील वाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल येताना पाहायला मिळतील. 39 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 15 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असेल.
यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, स्लॉट मध्ये चेंडू होता, फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, षटकार. 11 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. समीकरण 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. चला मॅच बॉल आलेला आहे, त्यामुळे आपण मॅच बॉल पुन्हा एकदा कंटिन्यू करणार आहोत. बॉलिंग मार्क वरती विनायक पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती तेजस पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला फटका आहे, पुन्हा एकदा सेकंड इन अ रो, बॅक टू बॅक. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, गतीमध्ये परिवर्तन पाहिलं. 51 धावा स्कोरबोर्ड वरती, विजयासाठी 3 धावांची गरज. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. 8 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. 8 चेंडू आणि 2 असं समीकरण पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलं जात आहे. इथे डॉट बॉल येतोय. 7 चेंडू आणि 2 असं समीकरण. सागर आणि तेजस ही जोडी खेळपट्टीवरती आहे. स्थानिक विपक्ष पाली अशी मॅच पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे साने संघ वर्चस्व गाजवतो. इथे एक धाव झाली कंप्लीट. स्कोर आर लेवल. येणारे 6 चेंडू, विजयासाठी फक्त 1 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. सहा चेंडू आणि 1 धावेची गरज. सागर आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहेत. इथे प्लेसमेंट पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होईल. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. समीकरण 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. शफल झाले होते. बॉल सीमारेषा पलीकडे आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय साने संघाने. अभिनंदन साने टीम.